आपण मंत्र जप करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, मंत्र जप कसा करावा, त्याचबरोबर कोणत्या माळेवरती कोणता मंत्र करावा, कशा पद्धतीनं करावा, हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी त्याच गोष्टींचा घेऊन आलेली आहे. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी रुद्राक्षाच्या माळेविषयी सांगेल. रुद्राक्षाची माळ तुम्ही आधी मणी जो सगळ्यात मुकुटमणी असतो तिथून आपल्याला माळ जप करायला सुरुवात करायची असते. माळ कशी पकडावी, तर आपल्या 5 बोटामध्ये आपले करंगळी आणि तर्जनी जी असते ती वरती पकडायची आणि 3 बोटं फक्त माळेला स्पर्श करणारे असावे. म्हणजे कोणते? अंगठा, मध्यमा आणि आपली अनामिका. या 3 बोटामध्ये आपल्याला माळ पकडून मंत्र जप करायचा असतो. आता खरं पाहता रुद्राक्षाची माळ ही अत्यंत शुभकारी आणि त्याचबरोबर मंत्र जप करताना फळ देणारी आहे. आता कोणते मंत्र जपावेत बरं या माळेवरती? तर आपण गायत्री मंत्र जपू शकतो, महादेवाचे मंत्र जपू शकतो, त्याचबरोबर गुरुमंत्र, दुर्गा मंत्र, गणेश मंत्र, हनुमानाचे पण मंत्र रुद्राक्षाच्या माळेवरती जपले जातात बरं का. त्याचबरोबर देवीचे सर्व मंत्र आपण रुद्राक्षाच्या माळेवर जपू शकतो. आता रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये जर घातली तर काय फरक पडतो? रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घालणं अत्यंत शुभकारी असतं. ती माळ कोणी घालू शकतं, अगदी लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या लोकांपर्यंत. रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घातल्याने जर कुणाला रक्तदाबाचा त्रास होत असेल तर तोही नीट होतो. त्याचबरोबर कुणाला घबराट वगैरे होत असेल तर त्यांनी रुद्राक्षाची माळ जरूर वापरावी. आता इथं मी तुळशीच्या माळेविषयी सांगणार आहे. तो जो समोर मुकुटमणी दिसत आहे तो मेरुमणी आहे. आपल्याला सेम त्याच पद्धतीनं अंगठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांचा उपयोग करून आपल्याला मंत्र जप करायचा असतो. ही माळ अशा पद्धतीनं हातामध्ये पकडायची आणि छान असा मंत्र जप करायचा. आता रुद्राक्षाच्या माळेवर जसे मंत्र बघितले आपण, त्याचबरोबर तुळशीच्या माळेवरती आपण कोणते मंत्र जपू शकतो? तर तुळशीच्या माळेवरती विष्णूचा मंत्र, त्याचबरोबर महालक्ष्मी मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, हे मंत्र आपण छान असे जपू शकतो. किंवा तुलसी महात्म्य म्हणताना तुळशीची माळ आपण जवळ ठेवून हे मंत्र तसेच प्रार्थना घेऊ शकतो. आता तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण करणं शुभ असतं का? तर हो, शुभ असतं, पण त्याला काही अटी आहेत. तुळशीची माळ तेच लोक गळ्यामध्ये घालू शकतात जे तामसी भोजन करत नाहीत. आता तामसी भोजन म्हणजे कोणतं? जे कांदा लसूण खात नाहीत किंवा कोणत्या दुसऱ्या प्रकारचं तामसी प्रकारचं भोजन जे करत नाहीत त्यांनीच फक्त गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करावी. तुळशीची माळ ही अत्यंत पवित्र मानली जाते, त्यामुळे ती धारण करताना आपण विचार करूनच करायला हवी. आता नंबर 3ची जी आहे त्या माळेविषयी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ही आहे माता लक्ष्मीला असणारी अत्यंत प्रिय अशी कमळगट्ट्याची माळ. कमळाच्या मण्यापासून ही माळ तयार केली जाते. 108 मणी एका माळेमध्ये गुंफले जातात आणि ही माळ तयार केली जाते. या माळेवरती आपण लक्ष्मी मंत्र, त्याचबरोबर लक्ष्मी गायत्री मंत्र, लक्ष्मी विष्णू मंत्र हे मंत्र जपू शकतो. त्याचबरोबर कुबेर मंत्र या माळेवरती जपला जातो. लक्ष्मी मातेला अत्यंत प्रभावी त्याचबरोबर आकर्षित करण्यासाठी या कमळगट्ट्याच्या माळेचा उपयोग केला जातो. कमळगट्ट्याची माळ देवघरामध्ये जरी ठेवली तर असं मानलं जातं की लक्ष्मी माता आकर्षित होते. आता कशी जपावी बरं ही माळ? तर मेरुमण्यापासून सुरुवात करावी. अगदी अशाच पद्धतीनं माता लक्ष्मीचे मंत्र ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः, ओम श्रीम श्रीये नमः असं मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हे 108 मण्याची माळ जपायची असते. अत्यंत शुभकारी फलदायी असणारी ही माळ तुमच्यासोबत मी शेअर केली. त्याचबरोबर तुमच्यासोबत रुद्राक्षाची माळ, तुळशीची माळ आणि कमळगट्ट्याच्या माळेविषयी मी जी होती ती माहिती दिली. आवडली असेल तर जरूर शेअर करायला विसरू नका.